नमस्कार मंडळी हॅलो हिंगोली न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, जिल्हा परिषद पंचायत समितीची आता हवा सुरू झालेली आहे। हवा वातावरण तशा पद्धतीचं निर्माण झालेलं आहे। जिल्हा परिषदची जी काही लढत असेल ती कशी असणार आहे, भाजप विरुद्ध भाजप ही सुद्धा लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर उभाटा विरुद्ध उभाटा अशी सुद्धा आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे। कारण तर जे काही तिकीट असेल त्या तिकिटासाठी आता रस्सीखेच सुरू झालेली आहे। भाजपचे उमेदवार फुलाजी मामा शिंदे यांना वाटतं की आपल्याला भाजपचं तिकीट मिळालं पाहिजे, तर दुसरीकडे पवार यांना सुद्धा वाटते की भांदासराव जे काही पवार आहेत त्यांना सुद्धा वाटते की आपल्याला भाजपचं तिकीट मिळालं पाहिजे। अशा पद्धतीची रस्सीखेच आता दिसत आहे। त्याचबरोबर उभाटा गटाकडून जे काही भांदासराव जाधव आहेत त्यांना सुद्धा वाटते की आपल्याला भाजपचं उभाटा गटाचं तिकीट मिळालं पाहिजे। आता दुसरीकडे मुळे मामा यांना सुद्धा वाटते की आपल्याला उभाटा गटाचं तिकीट मिळालं पाहिजे। परंतु नेमकं तिकीट कोणाला दिले जाणार आहे, कशा पद्धतीने उमेदवाराची लढत असणार आहे आणि जनतेच्या मनात नेमकं काय असणार आहे, कोणाला जनता निवडून देणार आहे, जिल्हा परिषदच्या निवडणुका कशा असतील, भांडेगाव सर्कल हे कसं चालणार आहे, याच्यावरती आपण थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी, मी गणेश ठाकरे, हॅलो हिंगोली न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। या साईडला एक काळं बटन दिसेल, घंटीचं बटन दिसेल, त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका। मंडळी, जिल्हा परिषद पंचायत समितीची हवा सुरू झालेली आहे। उमेदवाराचं भवितव्य कसं असणार आहे, रस्सीखेच कसे असणार आहे, अशा पद्धतीच्या सध्या चर्चा आहेत। त्याचबरोबर इच्छुक उमेदवार म्हणून भांदासराव पवार यांना वाटतं की आपल्याला भाजपचं तिकीट मिळालं पाहिजे। हे भाजपचे जे काही कार्यसम्राट आहेत तानाजी मुटकुळे यांचे निकटे आहेत। तर दुसरीकडे फुलाजी मामा शिंदे यांना सुद्धा वाटतं की आपल्याला भाजपचं तिकीट मिळालं पाहिजे। माझं कार्य चांगलं आहे, मी आतापर्यंत जनतेतून उभा राहिलेलो होतो। 2 ते 3 वेळेस मला जनतेने जरी नाकारलं असेल, परंतु माझं यावेळेसचं जे काही भवितव्य असणार आहे हे जनतेवरती असणार आहे। मला जनता निवडून देणार आहे। मी एका कार्यकर्ता म्हणून किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून नेहमीच करत आहे, अशी पद्धतीची त्यांची सुद्धा भावना आहे। आता ही नेमकी लढत कशी असणार आहे, कारण तर भाजपचे जे काही उमेदवार असणार आहेत हे भांदासरावजी पवार हे भाजपचे कार्यकर्ते म्हणजे जे काही तानाजी मुटकुळे आहेत यांचे निकटे आहेत। त्यांना वाटते की आपण जे काही निकटे असणार आहे आणि यापूर्वी जे काही आपण कार्यकाळ बघितलेला आहे, जवळपास 2 ते 2.5 वर्ष किंवा 5 वर्ष त्यांनी कार्यकाळ बघितलेला आहे। त्यांनी जे काही जिल्हा परिषद असेल ते निवडणूक लढवली होती आणि त्यांना चांगलं मतदान सुद्धा मिळालं होतं। ते उमेदवार म्हणून सुद्धा निवडून आले होते। त्यांच्या माध्यमातून काही कार्यकाळ काम हे करण्याचा प्रयत्न केला, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता। तर दुसरीकडे फुलाजी मामा शिंदे यांनी सुद्धा चांगलं कार्य केलेले आहे। सर्वसामान्यांचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता। निराधारच्या पगारी असतील त्याच्यात मोठं सहकार्य त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। आता नेमकं कशी लढत असणार आहे आणि पक्षप्रमुख नेमकं तिकीट कोणाला देणार आहे, दोघांपैकी हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु सर्वसामान्यांचं जे काही मत असेल ते वेगळं असणार आहे। तिकीट कोणाला दिलं जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे उभाटा गटाकडून जे काही भांदासराव जाधव यांनी सुद्धा 2 ते 2.5 वर्ष सभापती म्हणून कार्यकाळ त्यांनी सुद्धा बघितलेला आहे आणि ते पक्षाचे कार्यकर्ते किंवा सर्कल प्रमुख सुद्धा आहेत। त्यांना वाटते की आपल्याला जे काही उभाटा गटाचं तिकीट असेल ते आपल्याला मिळणार आहे। त्यांची इच्छा आहे की त्यांना आपल्याला जे काही यापूर्वी समाजाचं किंवा सर्वसामान्याचं किंवा जनतेचं काम केलेलं आहे, सर्कल प्रमुख म्हणून काम केलेलं आहे, उभाटा गटाचं काम केलेलं आहे, त्या कार्यकाळातून त्यांना अपेक्षित आहे की त्यांना ते तिकीट मिळालं पाहिजे। तर दुसरीकडे मुळे मामा यांना सुद्धा वाटते की आपल्याला उभाटा गटाचं तिकीट मिळालं पाहिजे। हे ठेकेदार आहेत, सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावतात, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो। आता नेमकं मुळे मामाला यांना तिकीट मिळतं का की भांदासराव जाधव यांना तिकीट मिळते का, कारण तर जे काही पक्षप्रमुख असतील ते ठरवणारच आहेत कोणाला तिकीट द्यायचं। परंतु जनतेच्या मनात काय असणार आहे, तुमच्या मनात काय आहे, नक्कीच कमेंट करायला विसरू नका। तुमच्या मनात भांदासरावविषयी काय मत आहे, म्हणजे उभाटा गटाचे जे काही भांदासराव जाधव आहेत यांच्याविषयी तुमचं मत काय असणार आहे, मुळे मामा यांच्याविषयी तुमचं काय मत असणार आहे। तर दुसरीकडे भाजपचे जे काही फुलाजी मामा असणार आहेत यांना तिकीट मिळालं पाहिजेत का की भांदासराव पवार यांना तिकीट मिळालं पाहिजे, नक्कीच कमेंटमधून सांगायला विसरू नका। आपलं मत काय असणार आहे, भांडेगाव सर्कलचं मत काय असणार आहे आणि भांडेगावकरांच्या मनात काय असणार आहे, सर्कलच्या मनात काय असणार आहे, नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। कशी असणार आहे लढत नेहमीच आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। हॅलो हिंगोली न्यूज या चॅनलवरती आपण नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका।
जय शिव.